पण हेमंत वाक्षेंचा संघ, दुसऱ्या बाजूला जयेश तांडेल, पोद्दार 11 आपण पाहतोय करावे हा संघ जो आता धावसंख्या चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल आणि कॉम्बॉक्स मध्ये मात्र आवाजामध्ये परिवर्तन होईल आणि आवाज पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळेल तो अमर भोईर सर आणि त्यांच्या समवेत नितेश भोईर सर या मॅच मध्ये. मॅचला ऑन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अमरदादा 56 धावा काढल्या गेल्या. 57 धावांचं टार्गेट इथे सेट झालं. 4 षटकं असतील. प्रति एका षटकागणिक 56 नाही कदाचित 57चं टार्गेट आहे. येस. आणि या 57 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये वन ऑफ द आयडियल ओपनिंग पेअर आहे. वन ऑफ द आयडियल पेअर का? कारण दोन्ही फलंदाजांकडे चौकार मारण्याची प्रचंड क्षमता आहे. परंतु मगाशी जो आपण उल्लेख केला ना, इतिहास तुमचा फार चांगला आहे, परंतु क्रिकेट हा वास्तविक खेळ आहे. परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ हा करावा लागेल, तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. जर दिला तर जिंकाल. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पुढे जाईल तोच ट्रॉफी जवळ पोहोचेल. हा बॉल नो बॉल. त्याच्यावर मात्र एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 4 आणि ही 1 5. चला, निश्चितच चांगला उल्लेख केला. जयेशकडचा क्लास, त्याच्याकडचा असला दर्जा त्याने वारंवार सिद्ध केलाय. अंडरम असो, ओव्हरआर्म असो, त्याची हातोटी दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली बघायला मिळते. अजून आता मात्र कुठेतरी नियंत्रण हरवला. इट्स अ सर्कल आउट विकेट. बिग विकेट हॅज बीन गॉन. जयेश तांडेल डिपार्ट्स. कुठेतरी कौतुक होईल गोलंदाजाचं आणि क्षेत्ररक्षकाचं देखील जजमेंटचं कौतुक होईल. कुठेतरी चेंडू मात्र त्यांनी त्याच्या बाजूने येताना बघितला आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी निर्णय घेतला की चेंडू बाहेर जातोय आणि योग्य आणि यथोचित निर्णय त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. यस नितेश, नाही योग्य निर्णय, बरोबर तुम्ही ओळखलात आणि क्षेत्ररक्षकाने सुद्धा अचूक घेरला. हा क्रिकेटचा खेळ आहे ना, इथे तुमच्या अग्रेशन पेक्षा तुमच्या संयमाला महत्व आहे. तुमच्या फटक्याच्या ताकदीपेक्षा तुमच्या प्लेसमेंटला महत्व आहे. प्लेसमेंट सोबत टाइम जर का झालं तर कदाचित तुम्हाला धावा मिळतील. आणि हा फटका अलॉंग द ग्राउंड, विपुलची ताकद, नजाकत, टायमिंग आणि आलेला हा अजून एक चौकार. गोलंदाज त्याच्याकडे ताकद जरूर आहे, गोलंदाज त्याच्याकडे क्षमता आहे, गोलंदाज त्याच्याकडे स्किल आणि आर्ट आहे, परंतु यावेळेला फुलटोस बॉल फेकला. हिटिंग झोन मध्ये हा ही बॉल पायांवर आदळलाय. विकेट किपरचं का अथर्वचं आम्ही कौतुक करू. अथर्वनं अगदी क्विक रिफ्लेक्स दाखवत असताना बॉलला अडवलाय. धाव मात्र मिळणार नाहीये. जिथे आपण पाहतोय की हा डॉट बॉल. 4 तो नो बॉल, त्याच्यानंतर नो बॉल, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर 4, त्याच्यानंतर डॉट. चेंडू झाले 4. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 2. रणसंख्या झाली 3 9. पाठलाग सुरू झालाय 57 धावांचा. चर्चा होतीये पोद्दार स्कूलमध्ये सराव करणारे आमचे करावेचे गुणवान खेळाडू आणि चर्चा होतीये ती सेक्टर 48 आपल्या विभागातील समर्थ 11 या टीमची. हाऊ इज दॅट इज दी अपील बाय अथर्व अँड दॅट इज नॉट आउट. 5 चेंडू झालेत. रन रेटचा उल्लेख करायचा झाला तर कदाचित प्रत्येका षटकागणिक 15 धावा हव्यात. 14.5. आणि इथे हा बॉल ऑन साइड ड्राईव्ह केलाय. ड्रेकीची संधी आणि बाल बचावलेत.
तसं पाहिलं गेलं तर धनुष खेळू हा तितका मोठा क्विक धावपट्टू नाही आहे, कारण तो षटकार आणि चौकारांमध्ये डील करत असतो. मग ओव्हरआर्म क्रिकेट तिथे षटकार, अंडरआर्म क्रिकेट तिथे चौकार. चेंडू टॉप करणं, चेंडू टॅप करणं, चेंडूला टॉपनं अगदी ताकदीनं गॅप शॉट सिलेक्शन फेकून देणं, या सर्व काही गोष्टी लिहिल्या. कारण धनेश कडू एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला मात्र साथ द्यावी लागेल, थोडी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. क्रिकेट हा पार्टनरशिपचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जो फॉर्ममध्ये असतो, जो रिदममध्ये असतो, त्याला चार्ज घ्यावा लागेल आणि त्याच्या सोबतीनं जो फलंदाज असतो त्याला 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 साथ देणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण क्रिकेटमध्ये तुमच्या मॅच्युरिटीला फार इम्पॉर्टन्स आहेत. कधी कधी विराट कोहली चार्ज घेतो तर रोहित शर्मा त्याला नेहमी साथ देताना आपण पाहिलंय, तर कधी वाईस अँड वर्सा असतं. हा बॉल फक्त ढकलून दिलाय. पहा, क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा नाही आहे ना, हा खेळ आहे तुमच्या बुद्धी चातुर्याचा, आणि चातुर्यानंच हा चौकार लगावलाय. पाहायला मिळाला आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये PTC च्या या स्क्रीनवर. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार क्वालिटी प्रक्षेपण. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. चेंडू त्या मैदानामध्ये. हा बॉल सरळ सोडून दिलाय विपुल, आणि हा येईल. नशीब बलवंत. 1+4, 5 धावांचा बोनस. चौकार. पंजा आलाय. खेळ सुरू होण्याच्या या क्षणी आपण क्रिकेट या खेळातला रोमांच शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं, आणि प्रत्येक क्षणांना खरं तर शब्दरूपी पंख देण्यासाठी आज आम्ही आणि आमच्या समवेत युवराज माली आणि अमर भोईर आमचे मोठे बंधू दादा आहेत, त्यामुळे या मॅचला चांगला रंग चढेल आणि या मॅचची रंगत सुद्धा वाढेल. ओ, अपील झाली. हाऊ इज दॅट? अंपायर प्रेस द फिंगर. बॅटर इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज अँड OUT आउट. मिथून बंड्यानं अंडरआर्म क्रिकेट फार छान खेळले, परंतु आता त्याला संयम दाखवण्याची गरज आहे. पहिले 1-2 चेंडू ढकलून देणं, त्यानंतर आक्रमण करणं. हा पहिला बॉल. वाव, यू ब्युटी. V शेप मध्ये आणि आलेला सुंदर सुसज्ज, अगदी आपण पाहिला सुसूत्रपणे खेळून काढलेला V शेपचा अट्रॅक्टिव्ह, ग्लोरियस, चार्मिंग डाऊन द ग्राउंड चौकार. टोटल स्कोर 13-23. मागे गेला बॉल. वाईट सोडला असता तर वाईट मिळालाही असता, परंतु चौकार मारणं पसंती दिली. विकेट किपरला आम्ही जरा सूचित करू की थोडे दूर राहिला तर बरं होईल. डोळ्यांवरचा चष्मा आहे, सांभाळून राहा, कारण बॅटस्विंग मोठी आहे, बॅकलिफ्ट मोठी आहे, त्यामुळे बॉल आणि बॅटमध्ये संपर्क झाल्यानंतर सुद्धा थोडी इजा होण्याची शक्यता असते. बी केअरफुल. बॉल चॉप केलाय, कट केलाय, मागे आहेत फिल्डर. एकच मिळेल. एकूण धावसंख्या झाली ती 28-28. 28 रन. 57 काढायचे आहेत ना. 28-2-56. साधं आहे गणित. 13 चेंडू आणि 29 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. अंडरआर्म क्रिकेट हा संघ चांगला खेळतोय. अंडरआर्म क्रिकेट प्रतिस्पर्धी सुद्धा चांगला खेळतो, आणि आज अंडरआर्म क्रिकेटचे 2 तुल्यबल संघ मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या सोबतीनं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. चला, जेवणाची व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे जेवून घ्या. कट केला बॉल. फिल्डर आहेत. वाव, गुड फिल्डिंग. क्षितिज अण्णा. क्षितिज म्हणजे हॉरिझॉन ना. क्षितिज म्हणजे आभाळ. आपल्याला जिथे कुठेतरी स्पर्श झालाय असा आपल्याला अंदाज येतो, तो स्पर्श झालेला पॉइंट म्हणजे क्षितिज. धावसंख्या 29. आता काढायचे आहेत 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 गेंदे 28 रनों की जरूरत.
अंडरम क्रिकेट. अंडरम क्रिकेट म्हणजे वेग, अंडरम क्रिकेट म्हणजे चालाखी, अंडरम क्रिकेट म्हणजे हुशारी, अंडरम क्रिकेट म्हणजे तत्काल प्रतिक्रिया, अंडरम क्रिकेट म्हणजे पकड धर पकड, अंडरम क्रिकेट म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, अंडरम क्रिकेट म्हणजे ऍक्शन रिॲक्शन, अंडरम क्रिकेट म्हणजे काउंटर एन्काउंटर. आणि हे क्रिकेट म्हणजे फास्ट क्रिकेट, जलद क्रिकेट, झटपट क्रिकेट. हे क्रिकेट म्हणजे एकाग्रता, हे क्रिकेट म्हणजे फोकस, हे क्रिकेट म्हणजे संयम यांची परीक्षा. कोण करेल कमबॅक? लेग ब्रेक केला, बॉल अंगाचा वेध घेते, उमगलंच नाही, बॅट शेवटच्या क्षणाला फिरवली. समोर कुलदीप यादव गोलंदाजी करतोय की काय, आणि प्रतिस्पर्धी संघ खर तर कॅरेबियन खेळाडू खेळ करतायत की काय असा भास झाला. कारण धनेश कडूच्या चेहऱ्यावरचं जे स्मित असतं ते सांगतोय की मला बॉल कुठे टर्न होणार आहे उमगलं नाही, परंतु आम्ही बरोबर रीड केलं होतं की बॉल आतमध्ये येणार आहे. आम्ही म्हणालो की लेग कट, पुढे आले, स्टेप आउट झाले, गरगर फिरवलाय, मिळणार ते एक्स्ट्राची एक रन. ओ नाही, फलंदाज बाद. आहा, काय घडलं? बंड्याच्या चेहऱ्यावर स्मित तो सांगते की माझ्याकडनं चूक झाली, परंतु मला वाटलं नव्हतं की धनेश तयार नव्हता धावायला. फलंदाज बाद. आता काढायचे त्या 28 होते, आता 27 काढायचे, 10 चेंडू 27 धावा. हे क्रिकेट म्हणजे खूप सारा उत्साह आणि खूप सारे ऍक्शन रिॲक्शन. अंडरम क्रिकेट म्हणजे थांबायला वेळ नाही, सतत जागरूक राहण्याचा खेळ. हे क्रिकेट म्हणजे छोटं मैदान आणि मोठा थरार. हे क्रिकेट म्हणजे जिथे चुकांना अजिबात जागाही नाही आणि माफी नाही. आमचे युवराज माली कुरकुरीत पापडांचा आस्वाद घेत असताना शेवटच्या दिवशी पापड खायला मजा येते, कारण दुसऱ्या दिवशी मॅच नसते ना, 5 दिवस आराम असतो. आणि समालोचन होणे सोपं नाही आहे अमरदादा, आणि बऱ्याच काही गोष्टींची चर्चा होते. आम्ही पाणी आणलं की मग समालोचक शोधतात की नितेश दादा आले की आम्हाला पाणी भेटेल, तेही गरम, त्या शोधात ते असतात. थ्रॉट क्लिअर ठेवून हा बॉल, चांगला फटका. ओमकार म्हात्रे यानं क्रिकेट भरपूर खेळलंय, अंडरम क्रिकेट, ओराम क्रिकेट, आणि आता अंडरम क्रिकेट मध्ये तो उतरलाय. 4 धावा मिळाल्या, आता काढायच्या आहेत 9 चेंडू आणि 23 धावा. आता हे क्रिकेट आहे ना, हे चौकारांचं कॅल्क्युलेशन आहे. अंडरम क्रिकेट जिथे क्षणात सामना पलटतो, जिथे क्षणात सामना पलटवण्याची क्षमता प्रत्येक खेळाडूमध्ये असते. गोलंदाज क्षणात सामना बदलवतील का? हा बॉल पुन्हा एकदा अंगाचा वेध घेतोय, बॉल बॅक ड्राईव्ह, नॉन स्ट्रायकर एंड कडे, फलंदाज बाद. युवराज गोलंदाजीचा सराव होतो नेट्समध्ये, फलंदाजीचा सराव होतो नेट्समध्ये, कॅचचा सराव मैदानामध्ये होतो, परंतु धावांचा सराव हा कधीच कुठे होत नाही. आणि जेव्हा धावांचा सराव नसतो तेव्हा खेळाडूंची होती ती दमछाक, आणि दमछाक झाली की जिथे ही एक धाव सहज लिहिल्या व्हायला हवी होती ती धाव अजिबात झाली नाही. फ्रेममध्ये पीटीसीच्या स्क्रीनवर बंड्या हे फलंदाज बिलकुल पाहायला मिळाले नाही, कारण त्यांनी तिकडे मात्र अर्थातच आत्मविश्वास त्यांचा ढासळला होता. त्यांना ठाऊक होतं की मी पोहोचणार नाहीये, परंतु त्यानं अगदी अर्ली कमिट केलं असतं, अर्ली क्रीज सोडली असते तर कदाचित ते पोहोचले असते. अराउंड द विकेट, पुढे आले, स्टेप आउट झाले, बॉल मागे गेलाय, मागे गेलाय, मागे गेलाय, मिळाला आहे चौकार. जयच्या बॅटमधनं चौकार आलाय, तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच आलाय जय, आणि नशीब बळवंत. 4 धावा मिळाल्या, धावसंख्या पोहोचली ती 38. आता काढायचे 7 चेंडू आणि 19 धावा. जयला हा चौकार ठोकावा लागेल, कारण त्याचं असं आहे की शेवटच्या षटकामध्ये किमान 15 राहिल्या तर मॅच रफ अँड टफ होईल. सर्वांना मॅच रफ अँड टफ हवी असते. टफ फाईट होईल का? नेल बायटिंग फाईट, क्लोज एन्काउंटर. हा बॉल फर्स्ट चेक. आता हे फलंदाज आहेत ना, ते पण सांगतील की माझ्या डोळ्यात कुठेतरी कचरा गेलाय. नाही, तयार होते चौकार मारण्यासाठी, आणि चौकार ठोकलाय जय, आणि जयच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. आता धावा हव्यात त्या 15. आता मॅच मध्ये मजा येईल. अमरदादा कसं पाहताय या क्रिकेटकडे, कसं पाहताय या खेळाकडे? एका बाजूला नियमित सराव नसलेला संघ टीम करावे, पोतदार करावे, आणि एका बाजूला प्रॉपर सराव असलेला संघ टीम आपल्याला पाहायला मिळते, समर्थ 11. निश्चित नितेश, अरे दोन्ही संघाचा जर विचार केला ना तर अंडरम आणि ओरम क्रिकेट असा बिग डिफरन्स आहे. कुठेतरी पोद्दार 11 संघ सॅटर्डे आणि संडेला पोद्दारच्या मैदानावरती कुठेतरी सराव करताना बघायला मिळतो. अंडरम क्रिकेटचा सराव त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो. आणि हे 2 संघ जे आता आमने सामने आहेत, आता कुठेतरी
दोन संघ, हे दोन्ही संघ दोन सामने जिंकत कुठेतरी 4-4 पॉईंट वर आहेत आणि जो जिंकणार तो टेबल टॉप करणार निश्चित. 6 पॉईंट बघायला मिळतील त्याच्या आणि टेबल टॉप करताना बघायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय पीपी ऑन द बॉलिंग ट्रॅक आणि फलंदाजीसाठी सज्ज झालाय ओम. पहिला चेंडू खूप महत्वपूर्ण असेल या सामन्याच्या दृष्टिकोनातून. पहिला चेंडू घेऊन येतोय 4थ्या षटकातील प्रथमेश पानसरे आणि हा चेंडू आता मात्र जस्ट गाईड केलाय. क्षेत्ररक्षण झालं, साधेसं सोपं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मात्र काढली जाते. एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. आता 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. खेळ तोच आहे पण थोडं स्पर्धात्मक स्वरूपात. आठवणींच्या अंगणातून स्पर्धेच्या मैदानापर्यंतचा हा सुंदर प्रवास म्हणजे अंडरम क्रिकेट. घराच्या लिव्हिंग रूम पासून अंगणात, अंगणातून शाळेच्या पटांगणात, पुढे कॉलेजच्या क्रीडांगणात आणि क्रीडांगणापासून आज एक सुसज्ज मैदानामध्ये स्पर्धात्मक स्वरूपात आज आपण पाहताय एक चांगली बॅटल होत असताना. मॅचला आपण एन्जॉय करतोय, मॅचला रसिक प्रेक्षक एन्जॉय करतायत. वेलकम एव्हरीवन टू दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. वी ऑल आर वॉचिंग SPL सीझन 1. समोर आहे जयेश जय. पहिला बॉल जमिनीला घरंगलत. मी हार मानणार नाही हे ठणकावून सांगणारा त्याचा हा फेवरेट स्ट्रोक स्ट्रेट बॅटनं खेळलाय आणि आलेला हा चौकार. आता हव्यात 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू 10 धावा, 10 धावा 4 चेंडू. येईल मुठीत तुझ्याही आभाल, माघार घेऊ नको. गोलंदाज तुलाही कमबॅक करावा लागेल. जय हा बॉल केले का कमबॅक? 1 मिळणार का? तर हो 1 मिळाली. आता हव्यात 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू. मॅच मध्ये एक्झॅक्टली काय घडेल काय बिघडेल अनुमान गलत हो सकता है पर अनुभव कभी गलत नहीं होता. आता दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे. गोलंदाज नौका आहे, नौका गोलंदाज गोलंदाजी कशी करेल. डावखुरे आताचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी कोणती रणनीती असेल. ऑन साइडला 3, ऑन साइडला 4 आणि ऑफ साइडला 4 असं फिल्डिंगचं सेटअप आहे. समोर आहे ओमकार, पुढे आले, फुल टॉस घेतलाय. हा चौकार लागायला हवा होता, तो चौकार आलेला नाहीये आणि आता 2 चेंडू आणि 2 चौकारांची गरज. 2 चेंडू 2 चौकार. आता मात्र घायल शेर स्ट्रायकिंग एन पे. मिळेल का हा चौकार? येईल का मॅच रंगात? रंगात आणि मॅचचा रंग उडलाय करावे टीमसाठी आणि ऑलमोस्ट टेबल टॉप करण्याच्या प्रवासामध्ये विजयाकडे वाटचाल करत असताना काय घडले तिकडे? स्प्रे घेऊन जा आणि ज्याला माहिती आहे त्यानेच हात खेचा. हो, कुणी हात फिजिओथेरपिस्ट बनू नका. तिकडे त्याचा अँकल टीज झाला असेल ना, तुम्ही इकडे त्याचा हात खेचणार. उगाच काही असं उलट सुलट करू नका. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय ओरम क्रिकेटमध्ये. ज्याला माहिती असेल त्यांनीच प्लीज. हा चला 1 चेंडू शिल्लक आहे. त्याने सांगितलं की आय एम फिट, आय एम फाईन. आणि आता हा नो बॉल पडला तर वाईट पडून 4 धावा आल्या तर अथर्व सांगतोय की शेवटचा बॉल आहे, मी ठीक आहे, पडू शकतो ना. आणि हा टॅप केला निखिलनं आणि डॉट बॉल जिंकलाय तर समर्थ 11. अभिनंदन अभिनंदन आम्ही करू. हेमंत एका बाजूला, जयेश तांडेल यांचा संघ एकमेकांचे क्लासमेट. हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले परंतु इथे जीत झाली आहे ती समर्थ 11 या टीमची. हार्ड लक टीम करावे पोद्दार, परंतु फाईट फार छान दिली. जय, तुम्ही फार छान खेळत, त्यामुळे पुढच्या मॅच साठी तुम्हाला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टेबल टॉप करत असताना आम्ही अभिनंदन करू. हँडशेक साठी सर्वांनी समोर या आणि करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन आणि इन्व्हाइट करू आमचे सिनियर समालोचक, आमचे मोठे बंधू अमरदादा भोईर. स्टे ट्यून विथ अस विथ PTC लाईव्ह. चला आणि मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाईल. मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड 20 रन्स विथ द बॅट अँड द नेम इज मिस्टर श्रीलेश. आम्ही हेमंतला थोडंसं इन्व्हाइट करतोय. हेमंत आणि जयेश हे दोघांचे एकमेकांचे क्लासमेट आहेत. थोडी चर्चा आपण करू, त्यानंतर आम्ही जेवणासाठी ब्रेक घेऊ.
थोडा वेळ आहे, त्यामुळे आम्ही हेमंतकडे पहिल्यांदा मायक्रोफोन सोपवू, त्यांना आम्ही विचारू की या मॅचमध्ये खरं तर एन्जॉय आम्ही केलं, कारण मॅच रफ अँड टफ होती, त्यामुळे या मॅचचे रंग शेवटपर्यंत राहिले आणि मॅचचा रिझल्ट जेव्हा शेवटपर्यंत टिकून राहतो तेव्हा रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करत असतात. तुम्ही चांगली एनर्जी आणि चांगलं शेवटच्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थानं समराईज करायचं झालं तर पहिल्या 3 षटकांमध्ये जे काही चुका झाल्या, काही मिसफिल्डिंग झाल्या, काही चौकारी गेले, काही फुलटॉस बॉल गेले, त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये यंग युवा खेळाडू तुम्ही प्रमोट केला आणि जिंकलात सुद्धा. कसं एन्जॉय केलं करावे विरोधात ही मॅच? कारण क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये जरी आपण विरोधक असलो तरी क्रिकेटच्या बाहेर म्हणजे क्रीडांगणाच्या बाहेर आपण चांगले मित्रही असतो. जयेश तांडेल त्यांचा संघ, त्यांनी फाईट चांगली दिली. कसं तुम्ही कराव्याच्या क्रिकेटला आणि त्यांच्या खेळाडूंचं कसं त्यांना अप्रिशिएट करणार? सांगायचं म्हणलं तर करागावातली ती खूप छान टीम आहे. एक नंबर रेग्युलर मायामध्ये टॅप बॉक्स सी टॅप खेळणारे एक नंबर प्लेअर आहेत आणि जयेश बरोबर मी थोडं लहानपणी खेळायचो. जयेश पहिल्यापासून चांगला खेळाडू आहे. मी त्याचं बघून थोडंफार शिकलो असेल, आता थोडंफार परफॉर्मन्स दाखवत असेल, पण करागावातली एक नंबर टीम आहे आणि माझ्या टीममध्ये पण मला खूप कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडून आणि सगळी यंग मुलं आहेत. यंग मुलं घेऊन खेळतोय त्याच्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आणि आमचे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे श्याम काका एक नंबर गाईड करतात आणि त्यांच्यासाठी खूप खुश आहे. आणि करागावातल्यांनी इथे येऊन पार्टिसिपेट केलं त्याबद्दल त्यांचं खरंच अजून पुढे ते चांगलं खेळणार आहेत, नो डाऊट. टेबल टॉप केले तुम्ही आणि टेबल टॉप केल्यानंतर अर्थातच किमान एका बक्षिसाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे संघ. आणि करूया आपण अनाउन्समेंट. मॅन ऑफ द मॅच, मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड 20 रन्स विथ द बॅट, अँड श्रीलेशला आपण त्याचं आपण अभिनंदन करतोय. ब्रँडेड हेल्मेट पुरस्कृत करून आम्ही हा सन्मान करू. आम्ही यश दादांना विनंती करू की यश आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते श्रीलेशचा आपण सन्मान करावा. लेट्स सी हाऊ ही विल एक्सप्रेस. चला फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये लगेच पाठवा. चला ओपनिंग पेअर या मैदानामध्ये. श्रीलेशचं अभिनंदन, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. श्रीलेश मॅचला एन्जॉय केलंस भरपूर, कारण तुझा खेळ चांगला आहे. सरळ बॅटनं धावा जेव्हा येत नाहीत तेव्हा मागच्या बाजूला तुझा खेळ आम्ही सातत्यानं पाहिलाय. असा खेळ यश मोरे, यश भिशे यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलाय. आता तुझा खेळ पाहून असं वाटतं की तुमचा संघ किमान एका बक्षिसाला मात्र गवसणी घालणार यात शंकाच नाही आहे. कसा आहे कॅप्टनचा रोल आणि कसं आहे संघ मालकाचा रोल? खूप मस्त आहे आमचा कॅप्टन, काहीच प्रेशर देत नाही, बोलतो जसं तुला येतं जसं खेळ. देवाकडे हीच प्रार्थना आहे. पहिली मॅच आम्हाला SPLची भेटली, तशी लास्ट मॅच पण आम्हालाच भेटू दे. शुभेच्छा असतील. जाऊया आपण थेट कॉम्बसकडे, ऐकूया आमचे मोठे बंधू मार्गदर्शक अमरदादा भोईर यांना. स्टे ट्यून विथ अस विथ PTC लाईव्ह. थँक्यू. धन्यवाद नितेश. मागच्या सामन्याचा लेखाजोखा त्यांच्या वाणीतून आपण ऐकलात. एक दमदार समालोचक आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण मागच्या मॅचचं विवेचन ऐकलं. तर नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होती आहे आपण बघणार विघ्नहर्ता टीम त्यांच्या अगेन्स्टमध्ये सह्याद्री 11 टीम. कुठेतरी एक टेबल टॉप करण्याची सह्याद्री 11ला संधी असेल, कारण 2 सामन्यात त्यांनी कुठेतरी 4 पॉईंट्स वरती आहेत बघायला मिळालेत आणि विघ्नहर्ता टीम दोन्ही सामने हरलेत. बघा फलंदाजी कशी होईल हे बघणे इंटरेस्टिंग असेल. प्रथम फलंदाजीसाठी आलाय सलामीर फलंदाज अगस्त्य आणि कीर्ती आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे MK महेश कुंभार. ऑन द बॉलिंग ट्रॅक, फर्स्ट बॉल, लेट्स प्ले. आणि हा चेंडू वाईटने सुरुवात झाली आहे. MKच्या माध्यमातून मात्र एक विवट चेंडू फेकला गेलाय आउटसाइड द लेग स्टिक. पंचाने वाईट दंडित देखील केला गेलाय. आणि अजून एक लगातारचा मात्र अजून एक खराब चेंडू फेकला गेलाय. आम्ही बाहेर आहे, मी तिकडे नाहीये. नाही आता मी नाही, मी बाहेर आहे, सेक्टर मध्ये आहे. हा ओके ओके सर, समजलं. बरोबर बरोबर. चल नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल आता मात्र वाईट येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने फेकलेला हा चेंडू वाईट डिक्लेअर केला गेलाय. अजून एक मात्र खराब चेंडू महेश कुंभारच्या माध्यमातून फेकला गेलाय. कुठेतरी गोलंदाजी अनियंत्रित बघायला मिळते. महेश यांचा बॉलिंग ट्रॅक आता राईट ऑन मनी. हा चेंडू मात्र चांगला खेळवला गेलाय. कुठेतरी
एक वाईट चेंडू फेकल्यानंतरच्या आता मात्र चांगले चेंडू डिलिव्हर केले गेलेत. महेश कुमार क्रिकेट बद्दल असलेलं त्याचं प्रेम समर्पण आपण बघू शकताय. चांगला खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातो. आता मात्र कुठेतरी एक चांगला चेंडू फेकत असताना एक सिंगल बघायला मिळते. आता मात्र कीर्ती ऑन स्ट्राईक बघायला मिळेल. फर्स्ट टाइम स्ट्राईकला येताना बघायला मिळेल. अगस्त्य मात्र बाद झालाय, आपला खाता होता तंबूच्या आश्रयाला गेला. महेश कुमार ऑन बॉलिंग ट्रॅक समोर कीर्ती यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय. राहुल तायडे, निहाद, राम, प्रशांत पॅक ऑफ साइड फिल्डिंग ठेवलाय. कुठेतरी सागर दिसतोय फाईन लेग मध्ये. मंगेश डिपिश मिड विकेट मध्ये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चलाखी बघायला मिळते आपल्याला राहुलची. कुठेतरी चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळत आहे. डिपिश थर्ड मॅन मध्ये आपल्याला देवेंद्र लाड बघायला मिळत आहेत. चांगली बांधणी केली, पॅक केले टीम. आता मात्र सह्याद्री टीम रामच्या आल्या उपस्थितीत मात्र फलंदाजी देखील मजबूत झाली आहे. आता मात्र लाडसानाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आणि थ्रो देखील केली गेली. तोपर्यंत एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केली गेली आहे. एकने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धाव संख्या झाली 5. 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. कुठेतरी टेबल टॉप साठी ही मॅच चालू असताना बघायला मिळते. सह्याद्री 11 टेबल टॉप करेल का ह्यासाठी ही मॅच असेल. कुठेतरी हा मात्र चेंडू आता मात्र दिशाहीन चेंडू फेकला गेलाय. एमकेच्या माध्यमातून कुठेतरी एक अनियंत्रित चेंडू फेकला गेला. अजून एक वाईट चेंडू गणला जाईल. एक अजून धाव जोडली जाईल. 6 धावसंख्या धावपळावरती बघतोय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र स्लोअर बॉल बीट केलाय, फलंदाजाला चकवलाय आणि पहिल्याच षटकाची इथं सांगतच झाली आहे मित्रांनो. समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती फक्त आणि फक्त 6. एक वर्चस्व प्रस्थापित करत असताना बघायला मिळतोय सह्याद्री 11 टीम या टेबलमध्ये. कुठेतरी चांगला खेळ साकारलाय आणि तशीच काही सुरुवात ह्या सामन्यामध्ये देखील करताना बघायला मिळतोय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फ्रॉम एमके. आणखी एक दर्जेदार गोलंदाज आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय आपल्याला. देवेंद्र लाड एक अनुभव आता बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. एमकेच्या पावलांवरती पाऊल ठेवून आता तशाच प्रकारचं षटक हाताळताना आणखी एक गोलंदाज बघायला मिळेल का. देवेंद्र लाड ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. मित्रांनो आपण बघता आपण अनुभवताय शौर्य प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आणि हा चेंडू मात्र लेग साईडला खेळत असताना कुठेतरी इष्टांच्या वरून जात असताना चेंडू बघितला. फर्स्ट डॉट बॉल, पहिला डॉट बॉल आलाय. यानंतरची आगामी लढत आपण डिक्लेअर करूया. मंदार स्मृती बनाम सी वुड्स चॅलेंजर्स. कुठेतरी दोन्ही संघ आता मात्र जागे झालेत. मगाशी जो पहिला सामना झाला आजच्या दिवसभरामधला त्या सामन्याचं चित्र, त्या सामन्याचा रिझल्टने कुठे दोन्ही संघामध्ये एक ऊर्जा दिली असेल आणि तो सामना बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच ऑफ दिस लीग स्टेज. कुठेतरी त्या सामन्याला खूप महत्त्व असेल कारण तो टेबल अजूनपर्यंत पूर्णपणे ओपन झाला नाहीये. कुठेतरी दुसरा संघ अजून मिळणं बाकी आहे त्या पूलमधून. आता मैदानात घडलं काय, कुठेतरी बॉल अडवला गेला, फेकला गेला आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करण्यात आलाय. कीर्ती मात्र स्ट्राईक घेण्याच्या मोहात आणखी एक फलंदाजाला बाद करण्यात भागीदारी निभावताना बघायला मिळतोय. तिसरा सामना आता मात्र खेळत असताना ह्या लीगमधील ह्या स्पर्धेतील शेवटचा सामना खेळत असताना बघायला मिळतोय. विघ्नहर्ता टीम नवीन फलंदाज आलाय. डावखुऱ्यातच एक आणखी एक दर्जेदार फलंदाज जितेश नाईक. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला कीर्ती. आम्हाला बुर्लाला देखील बघायचं फलंदाजी करताना. विघ्नहर्ता टीमचा एक जबरदस्त फलंदाज आहे बुर्ला. बघूया संधी मिळेल का. आणि हा चेंडू आता मात्र इट्स अ प्लेड ऑन विकेट. अजून एक फलंदाज बाद झालाय. मैदानात घडतंय काय, लगातारचे विकेट बघायला मिळतात आपल्याला. सामना लवकर संपेल अशा अपेक्षा असेल आपल्याला. आता मात्र कुठेतरी धावसंख्या, वाजवी धावसंख्या उभारत असताना बघायला मिळत आहेत आणि लगातारचे फलंदाज बाद होताना देखील बघतोय आपण. नवीन फलंदाज आलाय ॲलेक्स. बॉलिंग ट्रॅकवर देवेंद्र लाड. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक बाकी आहेत आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू अडवला गेला आणि धावबादसाठी अपील. मात्र वेळेत पोहोचलाय फलंदाज जितेश क्रीज मध्ये. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 5व्या चेंडूवरती आणखी एक सिंगल आले. चांगला फटका खेळला होता ॲलेक्सच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज जितेश मात्र आता स्ट्राईकला बघायला मिळतोय.
दुसऱ्या षटकातील मित्रांनो शेवटचा चेंडू असेल. देवेंद्र लाड ऑन बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला, फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारत असताना कुठेतरी दमछाक बघायला मिळते आपल्याला विघ्नहर्ता टीमची. नेक्स्ट बॉल. हा बॅकफुटला जाऊन खेळून काढलाय, हा आलाय, अजून एक विकेट. इट्स अ सर्कल आउट. अजून एक फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. 2 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळ करते आपण बघतोय फक्त आणि फक्त 8. पहिल्या षटकात 6 आणि दुसऱ्या षटक हाताळत असताना देवेंद्र लाड आणि जबरदस्त षटक फेकले गेलाय. कुठेतरी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम षटक फेकले गेलाय आणि 2 फलंदाज देखील बाद केलेत. मॅन ऑफ द मॅचचे तब्बल प्रबल दावेदार असतील. चांगलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण अजून एक गोलंदाज बघतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज प्रशांत जाधव. चला 12th मॅन मात्र रोहित माने काहीतरी सजेस्ट करताय तिथं. मला वाटतं 4थ्या षटकासाठी त्यांचा निवडीचा गोलंदाज त्यांना हवाय. चला बघायला मिळेल. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला अजून एक दर्जेदार क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. रामच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. भिंत आहे तिकडे उभी केलेली. निहाद, राम, देवेंद्र लाड त्यांना भेदणं खूप कठीण आहे. 1 धाव मात्र मिळाली आहे. अलेक्सच्या माध्यमातून 1 धाव घेतली गेली आहे. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू अजून एखादा मात्र चांगला चेंडू हाताळत असताना बघायला मिळाला आहे. क्वाड बॅटसाठी अपील देखील केलं गेलं, मात्र पंच तटस्थ भूमिकेत आहेत. हा डॉट बॉल आलाय. दुसरा चेंडू देखील चांगला चेंडू हाताळलाय. हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत 9 वरती. नेक्स्ट बॉल. आता मात्र चेंडू जातोय आणि अजून अडवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र प्रयत्न अविफल ठरताना बघायला मिळतोय. चौकार मिळतोय. खूप वेळानंतर कुठेतरी चौकार बघायला मिळतोय. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 फलंदाज बाद झालेत. हा चेंडू आता तर आउट साइड द लेग स्टिक आहे. इझी डिसिजन फॉर द अंपायर. इट्स व्हाईट बॉल. एक अजून धाव ऍड केली जाईल. कुठेतरी आता मात्र धावसंख्या खर्च होताना बघायला मिळत आहेत. कुठेतरी धावसंख्या ऍड होताना बघायला मिळत आहेत. हा चेंडू खेळून काढला. निहाद आणि राम दोन्ही एकत्र आलेले, मात्र चेंडू अडवला गेला. कुठेतरी कॉलिंग नव्हतं पण चेंडू फील्ड करण्यात यशस्वी ठरला. आणि राम ॲलेक्स टायकेटला बघतो आपण. आणि हा चेंडू खाली राहतो एकदम आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. अशा प्रकारचे सामने झाले तर आम्हाला आवडेल. अजून खूप स्पीडनी चाललेत. आनंद आहे. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण झालाय. फेकी केले गेल्या. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धाव फळकावती 16. बघूया शेवटचं षटक राहुल त्यावेळी कोणाकडे सोपवतोय. चला आपण कॉल देऊया. मंदार स्मृती संघाचा कर्णधार यश बिसे आणि सिवूड चॅलेंजर संघाचा कर्णधार विजय कांबळे. बंटी सज्ज राहायचं आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. बिटवीन द इनिंग आपण टॉस घेणार आहोत. मंगेश बॉलिंग ट्रॅकवर आवडीचा गोलंदाज झालाय. रोहितच्या माध्यमातून टाळ्या वाजवल्या जातात. बक्षीस पारितोषिक ठेवलं जाईल रोहित. चला हॅट्रिक साठी 101. हॅट्रिक कठीण आहे रे. विजय जावरे यांच्या माध्यमातून 101. रोहित कडून 501 हॅट्रिक साठी. नो बॉल विकेट. चला तिन्ही आता मात्र बुरला आला. धनेश गेला का? धनेश कडू आहे गेला. चला तर पारितोषिक ठेवलं असतं धनेशने. चांगला मित्र आहे बुरलाचा. बुरलासाठी सुवर्ण संधी असेल. लगातारच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये. तिरुपती बुर्ला. नाही पण विघ्नहर्ताचा मात्र इथं आमच्या मात्र आगरी भाषेत बोलायचं झालं असतं ना युवराज सर. विघ्नहर्ता टीमचा वरका बुर्ला. जितेश नाईक यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक आलाय. बुर्लासाठी 3 चौकारांसाठी 1000 रुपये. चला पण बुर्ला नॉन स्ट्राईक एंडला. जितेश स्ट्राईक एंडला पाहिजे होता. जितेश नाईकच्या माध्यमातून पारितोषिक डिक्लेअर केलं गेलं होतं. आता मात्र अलेक्सच्या माध्यमातून चांगला फटका टोलवला गेला. अजून एक चौकार बघायला मिळतोय. कुठेतरी स्पर्धेचे प्रणेते स्पर्धेचे आयोजकांना मात्र इथं प्रस्थान करताना आगमन होताना बघायला मिळतोय. ओमकारजी माले चौकाराने मात्र धावसंख्या पुढे झाले 24-26. चला धावसंख्या चांगली झाली आहे म्हणेन मी. कुठेतरी गोलंदाजांसाठी थोडीफार धावसंख्या उभं केलं. धावसंख्या 27.
लास्ट बॉल असेल आणि हा चेंडू आता मात्र व्हाईट बॉल. अजून एकदा मात्र परिश्रम घ्यावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील गोलंदाज मंगेश याला. बुर्ला ऑन स्ट्राईक आणि हा चेंडू चांगला फटका डोलावलाय, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. शेवटच्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. 29 झाल्यात आणि 30 धावांचं टार्गेट असेल. बघूया 30 धावांचा पाठला किती ओव्हरमध्ये चेस केलं जाईल, कारण टेबल टॉपची नामी संधी आहे सह्याद्री टीमसाठी. चला आपण टॉस साठी पुन्हा एकदा कॉल देऊया. मंदार स्मृती टीम आणि सीवूड चॅलेंजर्स. आय विल रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन टू कम फॉरवर्ड फॉर टॉसिंग. मंदार स्मृती टीम यश बीसे कर्णधार, सीवूड चॅलेंजर्स टीम आपला कर्णधार. आणि तिन्ही टीमला आता मात्र आपण पुढच्या सामन्यासाठी देखील रन रेटचं आपण मात्र कॅल्क्युलेशन सांगणार आहोत. आयोजकांच्या माध्यमातून रन रेट त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. किती धावा आणि किती फरकाने जिंकायचे ह्याचं कॅल्क्युलेशन मात्र तिन्ही संघांना आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगितलं जाईल. चला टॉससाठी पुन्हा एकदा मी कॉल देतोय. मंदार स्मृती टीम आपला जोड इथे उपस्थित आहे. तुम्हाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्ष द्यायचं आहे. मी विनंती करतोय स्पर्धेचे प्रणेते ओमकारजी माने सर यांना यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. पुढील मॅच असेल सीवूड चॅलेंजर्स बनाम मंदार स्मृती टीम. दोन मातबकर संघ आमने सामने. दोन्ही संघांसाठी मात्र नामी संधी असेल. मंदार स्मृती संघ जर जिंकला रन रेटने तर पुढे सरसावू शकतो, आणि जर सीवूड चॅलेंजर्स देखील जिंकला तर त्यांना देखील संधी आहे. कुठेतरी ही मॅच खूप महत्त्वपूर्ण असेल. आणि हा सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करत असताना आपल्याला बघायला मिळतील या स्पर्धेचे प्रणेते आयोजक ओमकारजी माने यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला गेलाय. आणि टॉस जिंकलाय मंदार स्मृती संघ. निर्णय काय असेल? चला निर्णय कळवायचा आहे मला. ठीक आहे ठीक आहे, टेक युअर ओन टाइम. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं विघ्नहर्ता टीम. कीर्ती सर फिल्डिंग लावून घ्या पटकन. आणि दोन फलंदाज आल्यात, निहाद आणि प्रशांत जाधव असे दोन सलामीवीर पाठवल्यात. यावेळी मात्र ओपनिंग पेअर चेंज केलाय सह्याद्री टीमने. निहाद आणि प्रशांत जाधव. बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतायत. गोलंदाजाचं नाव आदित्य प्रतीक बॉलिंग ट्रॅकवर बघू शकताय आपण. 30 धावांचं माफक आव्हान आहे. बघूया 30 धावा डिफेंड करत असताना कीर्ती सरांची रणनीती बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. स्वतः मात्र आता क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना बघायला मिळत आहेत. चला पहिला बॉल आणि हा नो बॉल वरती आलाय. चौकार. पंजा मात्र खुललाय. 5 धावेने मात्र ह्या धावसंख्येच्या चेसला सुरुवात होताना बघायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मात्र वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी अनियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि हा व्हाईटने मात्र सुरुवात झाल्या. पंजाने मात्र ह्या मॅचची सुरुवात होताना बघायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल वेगावरती स्वार होत असताना. आणि हा चेंडू आता मात्र चांगला डिलिव्हर केला गेलाय. कुठेतरी बॅक फ्लिप आता मात्र इट्स अ विकेट. व्हॉट ब्रिलियंट बट फील्डिंग दिस इज. प्रतीकच्या माध्यमातून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं, बॅक फ्लिक केलंय आणि एसटीचा वेध घेतला गेला. आणि फलंदाज धावाच्या रूपाने निहादला मात्र परतावं लागेल. कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिला चेंडू खेळवत असताना कुठेतरी वाईट चेंडू फेकला गेला आणि त्याच्यावरती चौकार देखील मिळाला. 5 धावेने मात्र खातं उघडलं गेलं संघाचं. त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती मात्र धावाच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय निलेश. चला प्रशांत जाधवसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये रोहित माने यांच्याकडून. प्रत्येक चौकारासाठी आहेत. चला कीर्ती सर क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्या. प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग चेंज करताय आपण. चला डावकर त्याचा फलंदाज समजू शकतो आपण.
आणि हा आला नो बॉल. आता मात्र नो बॉल वरती चौकारची नामी संधी होती. कुठेतरी खूप आखूट टप्प्याचा चेंडू होता. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे रोहित माने यांच्या माध्यमातून. आणि हा मात्र आता मात्र चौकारसाठी फटका खेळला गेला होता, मात्र कुठेतरी चुकी झाली आहे. आणि आता बॅकअप झाला जितेशच्या माध्यमातून. आधी दोन्ही एंडला मात्र फलंदाज एकाच एंडला जमा झाले आहेत. अजून एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालाय. मैदानात घडलं काय, कुठेतरी एक धाव घेतली गेली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज एका एंडलाच बघायला मिळालेत. प्रशांत जाधवला मात्र परतावा लागेल. दुसरा फलंदाज देखील बाद झालाय. धावसंख्या बघायला मिळते आपल्या धावपळकावरती 7 रन्स. 2 फलंदाज बाद झालेत. आता नवीन फलंदाज देवेंद्र लाड. आता मात्र दोन्ही सलामीवर फलंदाज परतल्यानंतर कुठेतरी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला मात्र खेळपट्टीवरती बघायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण निलेशला बघताय. दोन चेंडू टाकून झालेत. निलेशच्या बॅटमध्ये मात्र काय चेंडू येत नाहीये. कुठेतरी खेळत असताना थोडासा मात्र खराब खेळ बघायला मिळतो निलेशच्या माध्यमातून. चला मतदार स्फूर्ती टीम निर्णय कळवायचा आहे. आणि अजून एक फलंदाज बाद झाला आहे. 30 धावा चेस करत असताना तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. धाव संख्या 7. अजूनही ह्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. नवीन फलंदाज राम एक चांगला फलंदाज आहे. कुठेतरी रणनीती चेंजेस केलेत सह्याद्री टीमने. सलामीवीर फलंदाजाला कुठेतरी मागे ठेवलं आणि जितेशकडे चेंडू येतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षक आहे जितेश, त्याच्या माध्यमातून फेकी देखील चांगली झाली, पण मात्र एसटीचा वेध घेत असताना कुठेतरी नेम चुकलाय. एक धाव मात्र मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळते 8. लास्ट बॉल. आणि हा चेंडू गॅप भेदण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या गॅप भेदली गेली आहे. चौकार मिळतोय. चौकाराने ह्या षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 18 धावांची गरज. 18 चेंडू 18 धावा. बॉलिंग ट्रॅकवर जितेश नाईक. अजूनही अपेक्षा आहेत. कुठेतरी विघ्नहर्ता टीम कुठेतरी फिल्डिंग लावताना कीर्तीला बघायला मिळत आहे. मात्र या स्पर्धेतनं मात्र त्यांचा प्रवास संपलाय, कारण 2 सामने हारलेत. हा तिसरा सामना खेळत असताना कुठेतरी अस्तित्वाची लढत बघायला मिळते. कुठेतरी आपल्या अस्तित्वासाठी लढताना बघायला मिळतं विघ्नहर्ता टीम. त्यांच्या आगेसमध्ये मात्र सह्याद्री इलेव्हन टीम टेबल टॉपसाठी खेळत असताना हा सामना बघायला मिळतोय. फर्स्ट बॉल. आणि हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. पहिला डॉट बॉल आलाय. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. चला मंदार स्मृती टीम आता मात्र सज्ज झालाय. संकेतला बघतोय आपण, अमोलला बघतोय, करणला बघतोय. निर्णय मात्र त्यांचा अजून प्रलंबित आहे. कुठेतरी अजून एक डॉट बॉल बघायला मिळाला. यश निर्णय काय असेल? बॅटिंग घेतली आहे. चला सिवूड चॅलेंजर्स टीम रेडी राहायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. आपण आता मात्र चालू सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतो. प्रेक्षकांच्या 16 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू आता मात्र कडक फटका आहे. गॅप भेदण्यात यशस्वी फटका बघायला मिळाला आपल्या रामच्या माध्यमातून. आणखी एक चौकाराने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. धावसंख्या 16. अजूनही 14 धावांची गरज. 16 झाल्यात, 14 काढायचे आहेत. 15 मध्ये 14ची गरज. आणि अजून एक मात्र आता कीर्तीच्या रीच पासून लांबच गेलाय. चौकार येतोय हा. धावसंख्या 20. 10 धावांची गरज. 14 ला 10 असं हे गणिती समीकरण. हा चेंडू आता मात्र सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. राम बाद होताना बघायला मिळाला आपल्याला. म्हणजे कुठेतरी एक चांगली खेळी खेळत होताना आपल्या संघासाठी आता योगदान देत असताना कुठेतरी माघारी परतताना बघायला मिळतोय.
नवीन फलंदाज नौफाल. जितेश ऑन बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र खेळत असताना कुठेतरी देवेंद्र लाड आणि जितेश नाईक एक दोघे चांगले मित्र आहेत. कुठेतरी खेळीमेळीच्या वातावरणा मात्र मागच्या चेंडूवरती बघायला मिळाला. 2 षटकांची मात्र सांगता झाली मित्रांनो. धावसंख्येचा धावफलकावरती आपण बघतोय 21, 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आता बघायला मिळेल कीर्ती घनेरा. चला बॉलिंग ट्रॅकवर कीर्ती. समोर नौफाल. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. यष्टीरक्षक थोडं जवळ आला. यष्टीच्या जवळ निकट. आणि हा पहिला चेंडू आता मात्र चांगला खेळवला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. 22 झाल्यात. अजूनही 8 धावा काढायच्या आहेत. स्ट्राईक एंडला आपण बघताय देवेंद्र लाड ज्याने अप्रतिम षटक हाताळलं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 बळी देखील मिळवले. आणि हा आलाय अजून एक चांगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. त्याच्यामधून क्षेत्ररक्षक मात्र फेकी कलेक्ट करत असताना कुठे यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे. एक सिंगल मिळतीये. एका धाव्याने स्कोर पुढे जाईल. अजून 23, 7 धावांची गरज. 10 चेंडू आणि 7 धावा. वाईट आलाय. कुठेतरी वाईटच्या प्रतीक्षित होत प्रत्येक जण. तो वाईट कीर्तीच्या माध्यमातून फेकला गेलाय. 24, फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. आणि हा चेंडू आता मात्र चौकार बघायला मिळतोय. नौफालच्या माध्यमातून एक कडक फटका बघायला मिळालाय. धावसंख्या 28. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. जस्ट 2 रन्स नीडेड टू विन. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. आणि हा आता मात्र आला विनिंग फटका. अशा प्रकारे सह्याद्री 11 टीम आपल्या ग्रुपमध्ये टेबल टॉप करत असताना बघायला मिळेल विथ 0.6 पॉइंट्सने. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट षटक हाताळत असताना कुठेतरी 2 धावा खर्च केल्यात. देवेंद्र लाड यांची निवड झाली आहे सामनावीर म्हणून. आणि जशी पुढच्या मॅचला सुरुवात होईल तसं मात्र समालोचन